थांब थांब कांतेश्वर इकडे ना
जण मागे या. हे जे फॅन आहेत ते फॅन चालू करा. सर्वांनी उपस्थिती लाभली असे आदरणीय संजय स्वामी पूर्णिया नांदेड निवासी आदित्य पवार पुण्यमंत शिवाजी पवन सारखं या ठिकाणी झालेले. आपापसात कोणीही बोलू नका. आपल्याला विनंती आहे की थोड्याच वेळात या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रारंभ होत आहे. तसेच काठिन्य हृदयाचे तुम्ही करावे कुसुमासम नागपत्र कराचे नारीय परीक्षिर प्रतिज्ञा ही सुपारीची भाववीरा तुझे पितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जय तू मंगला देवा मंगला रूप माधवा तेज रूपा हृदय माझा तेज देई जगतपते तेज देई जगतपते दिव्यासने परम ब्रह्मा उपविष्ट ऋषीश्वरः धूपदीपं फलं पुष्पं तुभ्यं नमः समर्पणं तुभ्यं नमः समर्पणं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबाजी. त्यासोबतच आजच्या या कृतज्ञता सोहळा समितीमध्ये उपस्थित असणारे पूजनीय दामोदर बाबाचे गोरेगाव होती, पूजनीय श्री जितेंद्र दादाजी पंजाबी, विशाल दादा शास्त्री पंजाबी, विजयनाथ दादाजी एकशदेव, अनिल दादा बांधकर कोल्हेकर, पूजनीय तपासणी दीपाताई केळकर, पूजनीय तपासणी बालिताई शिवलीकर, पूजनीय तपासणी रूपाताई बांधकर, पूजनीय तपासणी कमलताई बांधकर, पूजनीय तपासणी हर्षाताई बांधकर, पूजनीय तपासणी भारतीताई बांधकर, पूजनीय तपासणी निशाताई कारंजेकर, पूजनीय तपासणी भावनाताई पातुरकर, कुमारी पूजा कवाटे, पूजनीय तपासणी कुंदाताई येळकर, पूजनीय तपासणी लताताई जोडाकर, पूजनीय तपासणी आशाताई आंबेकर, कुमारी मोक्षदा म्हातारे. यासोबतच पूजनीय तपासणी प्राधिकताई मंडळी आपणालाही विनंती करते की आपण व्यास मंचावर या ठिकाणी सुरुवातीला श्लोक होईल. सर्वांनी हात जोडायचे आणि आपण सर्वांनी तो श्लोक पाठीमागे म्हणायचा. वयन सगुण महंता वयन सगुण महंता श्रीगंडी साधनवंता श्रीगंडी साधनवंता
श्री चक्रधर या मंगलमय सोहळ्यात पूर्ण या ज्योतिताई पंजाबी आपल्याला विनंती करतो, त्यासोबतच निशाताई आपल्यालाही विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती यावं. त्यांच्या नावाचा नामोल्लेख करतो आहे आणि ज्यांना ज्यांना बाबा बोलवत आहे लक्ष इकडे आणि रोजही तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो की त्या परमेश्वराला प्रार्थना पाहिजे की हे परमेश्वरा, ज्या पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, पूजन या ठिकाणी संपन्न होतोय, असा सोहळा मलाही प्राप्त झाला आपण बाबा ज्यांना बोलवत आहे त्यांनीच वर या, माझ्या मैत्रिणीला घेऊन येतो असं करू नका. बाबा राजशास्त्रीची बांधकर कायमच्या गरजा त्यांना या ठिकाणी प्रार्थना करू द्या. त्यांचं काही समजत होतं का तुम्हाला लोकांना? आता मी तिथे उभा आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत या पोथीचे पाठात्न आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री सारंगधर बाबाजी पंजाबी, जिल्हा जळगाव भडगाव इथून आलेले. त्याच पद्धतीने आदरणीय श्रद्धेय पूजनीय माझ्यासोबत नेहमी मार्गदर्शन म्हणून राहतात असे विश्वनाथ बाबाजी कपाटे मनसर, आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री मायराज बाबाजी कारंजेकर मनसर, आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री भाविकराज बाबाजी मौदा, आदरणीय श्रद्धेय पूजनीय या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सांगवीकर बाबा. बाबाचं नाव घेतलं पूजन करा. बाबाचा चेहरा एकदम एक नंबर आहे, बाबाचा एक नंबर आहे. डाक बंगला पिपळा येथील आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री सांगवीकर बाबा सोबत असलेले पूजनीय जितेंद्र मुनीजी कपाटे, पूजनीय राहुल दादाजी विद्वान फलटण, पूजनीय साहित्याचार्य आचार्य श्री राजधर बाबाजी टाकराम सुपडी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय परसराज बाबाजी कारंजेकर विठ्ठलपूर. ही सर्व संयोजक मंडळी आहे, ही सर्व संयोजक मंडळी आहे. या कार्यक्रमाचे ही मुख्य संयोजक मंडळी आहे. प्रदीप दादाजी शेवलीकर चारणेर, विशाल दादाजी विद्वान, आमचे दामोदर बाबा गोरेगाव घोटी, ही सर्व आमची संयोजक मंडळ. हा कार्यक्रम कोणी एकाने घेतलेला नाही आहे, व्याकरणाचार्यांनी घेतलेला नाही आहे, सांगवीकर बाबांनी घेतलेला नाही आहे. मी आता जेवढ्या लोकांचे नाव घेतलेले आहेत या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे. या सर्व संयोजक मंडळाला घेता एक टाळ्या होऊ द्या. आज तिथे उपस्थित झालेले हातगाव येथील बापू, रमेशराज शास्त्री विजेगाव, कुपटी येथील कृष्णाज बाबा रिद्धपुरकर आणि भोकर येथील दीपकराज कपाटे हे संयोजक मंडळाचे लोक होते. परंतु यांचं नाव संयोजक मंडळात घेतलं नाही कारण यांच्यासोबत मी बोलणार नाही आहे. वेळेवर आलेले लोक आहेत, वेळेवर चेहरे दाखवणाऱ्या लोकांसोबत बोलायचं नसतं, त्याच्यामुळे यांच्यासोबत बोलण्यात येणार नाही आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य श्री बांधकर बाबा मनसर. बाबा हो, ज्या वेळेला बाबांना आम्ही दंडवत घालायला गेलो, जालना जिल्ह्यामध्ये बाबांचा आश्रम होता. आज मागच्या वर्षी नवरात्रातली गोष्ट आहे, मागच्या वर्षी नवरात्रातली गोष्ट आहे. बाबांकडे गेलो, बाबांना सांगितलं बाबा असा असा पद्धतीचा कार्यक्रम करायचा आहे आणि आपण कार्यक्रमाला उपस्थित पाहिजे. बाबांनी सांगितलं अरे तुम्ही मला बोलवता आहे हे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, मी नक्की तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे. त्याच्यामुळे तो आनंद त्या वेळेला आनंद वाटला. त्यानंतरच बाबांनी, मी तर बाबांना 4 वेळा फोन केला पण बाबांनीही विचारण्याकरिता मला 8 वेळा फोन केला. कसं काय चालू आहे, मला आहे का काही कमी जास्त नाही वाटत. म्हणजे बाबांचं लक्ष मी यासाठी सांगतोय, आजपासून 19 वर्ष जर मागे गेलं तर मी बाबांजवळ 2 महिने व्याकरण शिकायला गेलो होतो. बाबा माझ्या पहिले व्याकरणाचे आहे.
मी महानुभाव पंथामध्ये व्याकरणाचार्य आहे, पण बाबा माझ्या पहिले व्याकरणाचार्य आहे. बाबांनी मला व्याकरणाचार्य त्यावेळेला काही थोडंफार मला कन्फ्युजन होतं. 2 महिने मी बाबांकडे होतो आणि बाबांनी ते कन्फ्युजन माझं दूर केलं होतं. तिथे उपस्थित आहे आदरणीय श्रद्धेय पूजनीय भगवान दादाजी, बाबांचे शिष्य आहे. भगवान दादा हे बाबांचे शिष्य आहेत. भगवान दादा हे माझ्या 2 वर्षा पहिले गोल्ड मेडलिस्ट आहे. ते दिसतायत मला साधे माणसं. मला त्या वर्षी गोल्ड मेडल मिळालं 2007 मध्ये. भगवान दादांना 2005 मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. एवढे हुशार व्यक्तिमत्व आहे. MSc आहे, गणिताचे ते प्राध्यापक आहेत, MSc आहेत. आणि बाबा डबल MA आहेत आणि मी MA MPhil आहे. मी सांगतो ना बाबा डबल MA आहेत. आणि बाबा काही वर्ष कॉलेजला प्राध्यापक म्हणून बाबांनी शिकवलेला आहे. त्यामुळे एवढे मोठे अधिकरण आपल्याला लागलेले आहे. बाबांसाठी जोरदार टाळ्या होत्या. बाबांच्या मार्गदर्शनातून मी बाबा करत आहे. बाबा मी गुरुस्थानी मानतो, कारण बाबांजवळ मी शिकलेलो आहे. बाबांच्या मार्गदर्शनाने जेवढं काही आम्हाला शिकता आलं त्यावेळेला आम्ही शिकलो, इथपर्यंत पोहोचलो. आज बाबाजी आपल्या इथे आलेले आहेत. बाबाजींना विनंती करतो, बाबाजी आपल्या मार्गदर्शनाला प्रारंभ करा. दयामया कृपा करुणा एवं मादी अनंत गुण भूरि जेति नित्यत्व व्यापकत्व सर्वात्मकत्व सर्वाधिकत्व सर्वकर्तृत्व सर्वसाक्षित्व एवं मादी अनंत धर्म भूरि जेति. महावाक्य तर प्रथमतः महावाक्य आणि महद्वाक्य. महद्वाक्य कशाला म्हणायचं आणि महावाक्य कशाला म्हणायचं? महद्वाक्य म्हणलं तर काय फरक पडतो आणि महावाक्य म्हणलं तर काय फरक पडतो? तर पाणिनीच्या सूत्राप्रमाणे आणि महतः समानाधिकरण जाती दैवयोः असं हे पाणिनीचं व्याकरण सांगते की महा म्हटलं तर काय होतंय. एरवी महत आईचा, महत आंबा, महत आंबा, महत आईचा म्हणजे महारायचा. तसंच महत वाक्य नाही का, पण आपण नेहमीच म्हणतो महावाक्य. तर महत वाक्य यामध्ये फक्त वाक्य शब्दातूनच अर्थ कळायला आहे. एक वाक्य आहे, मोठं वाक्य आहे, म्हणजे फक्त पहिलं वचन. ज्याला जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर एका तो सर्वशक्ती युक्त, हे झालं महत् वाक्य. परंतु समानाधिकरण जाती दैवयोः त्याच्या समान, त्याच्या अर्थाला पूरक असे बाकीचे वचन आहे. आणि म्हणून संपूर्ण वचन मिळून महावाक्य म्हणजे महद्वाक्य म्हटलं तर एकच येईल वचन. महावाक्य म्हणलं तर तिथे बहुताचा एक वटा. महावाक्य आपल्या याच्यावर फक्त महावाक्य प्रवचन 16च आहे, म्हणून तेवढीच व्याख्या करतो. निर्वचन असं तर निर्वचनाची व्याख्या केली असते, कारण आमच्या व्याकरण शास्त्री जे राजधर बाबा त्यांच्या शीर्षकाला प्रतिसाद दिलाच पाहिजे की त्यांचं अंतस्थ काय म्हणते. प्रवचन प्रप्रकर्षेण वच धातू
वच परिभाषा आणि पुढे आलेला आहे अन वच अन. संस्कृत मध्ये अनम म्हणू आपण पण ते पदांती ज्यावेळेस धातूपासून म्हणजे क्रियापदापासून एखादं नाम तयार होत असतं तेव्हा त्याला कृदंत प्रत्यय लागत असतात आणि म्हणून ल्यूट प्रत्यय लागल्यानंतर अन असं बनते. म्हणून प्रवचन विभक्तीमध्ये प्रवचन महावाक्य प्रवचन. आणि आता पुढे प्राकृत मध्ये 16 यात काय संस्कृत आहे कारण मराठी भाषेमध्ये किंवा प्राकृत भाषेमध्ये 2 प्रकारचे शब्द असतात तत्सम आणि तद्भव. या ठिकाणी जे शिक्षक वृंद आहे त्यांच्या लक्षात येत असत कारण मराठी व्याकरण आणि संस्कृत व्याकरण मराठी व्याकरणामधले जे नियम असतात ते मराठी भाषेला लागत असताना जर मराठी किंवा प्राकृत भाषेमध्ये तत्सम शब्द जर येत असेल तर मात्र तिथं मराठीचं व्याकरण चालवायचं नसतं. नाहीतर सगळा गोंधळ होऊन जाईल अर्थाचा. कारण बऱ्याचशा शिक्षकांकडनं बऱ्याचशा त्या तत्सम शब्दाला लावतात. तद्भव शब्दाला लावा चालेल पण तत्सम शब्दाला लावलं तर अर्थाचा विपर्यास होत असतो. जसं उदाहरणार्थ परीक्षा मराठीचा नियम आहे पुढे जोड अक्षर आलं तर मागचा वर्ण तो ऱ्हस्व करायचा असतो म्हणून परीक्षा ऱ्हस्व. पण हे लक्षात घ्या परीक्षा शब्द तत्सम आहे तद्भव नाही. मराठी किंवा प्राकृतात येणारे शब्द तद्भव असतात. तर या ठिकाणी तो तत्सम निषेध आणि जर समजा रस्वैकार काढला तर काय होईल. रस्वैकार काढला तर परितक्षीयते सगळ्या बाजूने नाश केला म्हणजे कॉपीची परीक्षा. एवढा मोठा अर्थामध्ये फरक होतो. जसं उदाहरणार्थ गोसावी शब्द तसंच आहे. आमच्या नामाला पंचकृष्णच का म्हणतात पंचदत्त का नाही म्हणत पंचश्री चक्रधर का नाही म्हणत पंचश्री प्रभू बाबा का नाही म्हणत पंचकृष्णच का म्हणतात. तर याचं कारण हा शब्द गोसावी जो प्राकृत शब्द आहे गोसावी. जेव्हा आपण याचं कोशामध्ये संस्कृत कोशामध्ये रूप पाहू त्यावेळेस याचं तत्सम रूप कोणतं आहे गोस्वामी. गायी पालन करणारा श्रीकृष्ण म्हणून प्रत्येक नामाच्या शेवटी त्या श्रीकृष्णाचे चरण आणि म्हणून हे पंचकृष्ण आहे. म्हणून हे इतर कृष्ण दिलेले नाही. मग आता आम्ही लावतो जीव देते मालक वगैरे वगैरे हे अर्थ आमचे आरोपित अर्थ पण उत्पत्तीचा अर्थ असा. आणि म्हणून 16 महावाक्य प्रवचन 16 किंवा निरूपण 16. निरूपण लीला चरित्रात निरूपण आणि निरूपण असे 2 प्रकारचे शब्द आढळतात. या 2 शब्दामध्ये फार मोठा गोंधळ होतो. एक आहे तत्सम एक आहे तत्व. तत्व म्हणलं तरी चालते पण जरा पचत नाही. कारण का शेवटी तत्सम शब्द तिथे उभा राहिला की अडचण येते. तर निरूपण म्हणजे त्यांना उपदेश करणे पण निरूपण म्हणजे वाट लावणे. निरूप म्हणजे वाट लावणे निरूप समारंभ आणि निरूपण 16 म्हणजे वाट लावण्याचा 16 असा विपर्यास होतो. म्हणून शक्यतो इथं तत्सम शब्दच वापरावा. तद्भव शब्द जर वापरला तर त्या परीक्षेसारखं होऊन जाईल. म्हणून तत्सम शब्द पाहिजे. हा आता ह्या चुका प्रत्यक्षात लिखाणात प्रिंट मध्ये होऊ शकतात त्या क्षम्य असतात त्याला काही प्रश्न नाही. पण आपल्याला माहिती असावं नेमकं काय कारण ठोरलं प्रकरण आहे. म्हणून आपल्याला या तत्सम आणि तद्भव शब्दाची चांगल्या प्रकारे
जाणीव तसे आमच्या हे सगळं आमच्या अनुसरलेल्या पुरुषांसाठी नाही सांगत. मी आमच्या वाचनिक सुशिक्षित पदवीधर त्या लोकांसाठी सांगतो. कारण माझे अनुसरलेले भक्त हे ईश्वरीचे लाडके आहे. याने हात जोडले का ईश्वराला हात मारले तर काही पण होऊ शकतं, कोणाचाही अंत पाहता येतो. म्हणून त्यांच्यासाठी हे निरूपण नाही. तर हे निरूपण आहे वेदवंत कर्मराहटीचे बोधवंत तर किंवा वेदेशी अनुसरलेले, बोधेशी नाही का, वेदेशी अनुसरलेले त्यांच्यासाठी ते ठीक. तर महावाक्य निरूपण 16, महावाक्य प्रवचन निरूपण 16. तर असा हा कार्यक्रम. आता महावाक्य आणि महत्वाक्य आपण पाहिजे. आता पाहूया आमचे व्याकरणाचा व्याकरणाचा वाक्य कदाचित पहिल्या वक्त्याने घेतला असेल, आवृत्ती होईल कदाचित. मला तुम्ही सांगा आवृत्ती झालेली मी तो भाग सोडून देईल, कारण माझ्याकडे तर शेवटची टीका आहे. परंतु जे प्रकरण मी घेत आहे त्याचा तुमच्यापुढे संपूर्णपणे फोकस उतरावा अशी माझी अपेक्षा. आता महावाक्यामध्ये ज्याला आम्ही संस्कृतमध्ये म्हणतो पद, पद ही संज्ञा सुप्तिंगंतम पदम या सूत्रातून त्याला पद संज्ञा मिळते. आणि महावाक्य यातले आपण जेव्हा पद सांगितले जातात व्याकरणातून त्यावेळेस 82 पदाचं महावाक्य आहे. 82 पदाचं पहिल्या 5 वचनात 41 पद आहे. पुढच्या 4 वचनात 41 पद आहे. तर हे पद कसे आहेत पहा. मराठी व्याकरणामध्ये याचा उद्भव होणार नाही, कारण ही पद सुबंत आणि तिंगंत प्रत्ययाला संस्कृतात होत असतात. पण आमच्या पूर्वजांनी मराठीतले सुबंत आणि मराठीतले तिंगंत प्रत्यय, जसं हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, हाचा ही झाला, हे काय झालं, हे झालं सुबंत प्रत्यय. आणि तो आला किंवा ती आली हे झाले तिंगंत प्रत्यय. इतका बारकावा या महावाक्यामध्ये आमच्या पूर्वजांनी रेखाटलेला आहे. तर ते पद कशी पूर्ण काही घेणार नाही, थोडक्यात सांगत चालू. पहिल्या वचनामध्ये 7 पद. हा तिथं मला मात्र वाटतं आणि याची माहिती मिळाली तर जरूर मी सांगत. तुम्ही म्हटलं याचं विश्लेषण करा म्हणजे तर नक्कीच करा, कारण पूर्वीच्या वक्त्याने काय सांगितलं हे मला माहित नाही. कदाचित ते सांगितलेलं असं तर आवृत्ती होईल, पण असं पहिल्या वचनात 7 पद आहे. दुसऱ्या वचनात 9 पद आहे. तिसऱ्या वचनात 5 पद आहे. चौथ्या वचनात 3 पद आहे. आता पुढच्या 4 6वं वचन 16 पदाचं आहे. 7वं वचन 3 पदाचं. 8वं वचन 12 पदाचं आणि 9वं वचन आहे 10 पदाचं. म्हणजे जे मी आता घेणार आहे ते 10 पदाचं आहे. 10 पद कोणते आमच्या पाठांगणाने म्हटलेलंच आहे. नित्यत्व 1 पद, व्यापकत्व 2रं पद, सर्वात्मकत्व 3, सर्वातीतत्व 4, सर्वकर्तृत्व 5, सर्वसाक्षित्व 6 पद झाले. आता राहिली 4. एवं मादिक असं फक्त आलं म्हणावं पाठी बरोबर पदाला त्यांनी तोडलं. बरं वाटलं आता करतात काही इकडं तिकडं तिकडं पाठांकन असं असावं म्हणजे आम्हाला सुख जाते नाही का. नाहीतर मग काय होतंय 2 बैल तो इकडे ओढायचे असं होत आणि मग ते आमचे चित्रे जातील पडत त्यांचे चित्रे जातील. आणि हे झाले 6 आणि 7 अनंत 9 बोलीचे असं 10 पदाचं हे वचन आहे. म्हणजे किती व्याकरणाची शुद्धता आपल्या
असं हे 10 पदाचं हे वचन आणि या वचनाचा आपल्याला या ठिकाणी पोथीच्या रूपातून आपल्याकडे तो विषय आलेला आहे. पोथी करण्याचा प्रकार आमच्या पूर्वजांची, कारण कसं असतं जसं शाळेत दर 10 वर्षाला शैक्षणिक पद्धतीचं जे अध्यापन असतं त्यात बदल असतो. दर 10 वर्षाला अध्यापन पद्धती बदलत असते. त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस मी 10वीला शिकवत एमएडला होतो त्यावेळेस माझ्याकडे प्रोजेक्ट त्यांनी मला निवडायला सांगितलं. हे कशासाठी सांगत आहे की अभ्यासक्रम कसा बदलतो पहा. तर एमएडचा प्रोजेक्ट होता इयत्ता 10वीच्या संस्कृत पुस्तकाचा चिकित्सक अभ्यास आणि हा थिसीस मी हंसराज दादाकडे पाठवलेला आहे. मुद्दाम किंवा हे कसा आहे प्रकार. मग त्यावेळेस प्रिन्सिपॉल एमएड क्लास असताना ते म्हणजे अहो तुम्ही काय बोलताय, एवढं महाराष्ट्र लेवलचं जे अभ्यासक्रमाचं मंडळ आहे त्याच्यावर तुम्ही ताशेरे ओढायचे पण न बोलता. कारण अभ्यासक्रम कसा असावा हा प्रश्न केला म्हणजे हे जे मंडळ आहे माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ त्याला कळालं नाही का. त्यात तुम्ही जे रिसर्च म्हटलं मी रिसर्च करायचं की मुलांना त्याचा तुमच्या रिसर्चचा काय परिणाम झाला आणि आता काय परिणाम कुठे कमजोर पडला. त्या ठिकाणी 10वीला 100 पैकी 100 गुण घेणारे विद्यार्थी होते आणि माझा प्रश्न तोच होता, ज्या मुलाला तुम्ही सिलेबस मध्ये 100 गुण दिले याचा तुमच्या दृष्टिकोनातून तो मुलगा या याच्यामध्ये पारंगत झाला पण त्याला एकही वाक्य येत नाही, सर मी आत येऊ का. इंग्रजीचा 5चा प्रोग्राम तो सर मी आहे की नाही सर मी आत येऊ. परंतु संस्कृतला 100 पैकी 100 गुण घेतलेला 8वी 9वी 10वी पर्यंत गेलेला सर मी आत येऊ का. त्याला हेच माहित नाही की परवानगी घ्यायची असेल तर लोट लकार वापरतात, परवानगी घेणं असो की देणं असो. आगच्छानी लोट लकाराचा रूप पाहिजे क्रियापदाला परवानगी घ्यायची तर त्याला हे करता येत नाही. म्हणजे कुठेतरी एक पुस्तकात चूक आहे, नाहीतर अध्यापकात चूक आहे, नाहीतर विद्यार्थ्यात चूक आहे. तर कोणती चूक ती. आणि म्हणून त्यावेळेस हा प्रश्न मांडला होता की तुम्ही जे दिलेले पाठ आहेत ते अगदी छोटे आहेत आणि पंडिती संस्कृतचे आहेत, बोली संस्कृतचे नाही. त्यामुळे आमचा विद्यार्थी बोली संस्कृतला फार दूर राहतो, त्याला बोली संस्कृतच येत नाही. ते पंडिती संस्कृतचे पाठच करतात, पाठ केले की 100 पैकी 100 गुण देऊन टाकतात. म्हणून पाठ असावे इंग्रजीचा सिलेबस जसा मांडतात तसा आणि मग लगेच पुढे त्यांनी वर्षाला अभ्यास करत जातात. म्हणजे असे परिणाम असतात. तर सांगायचं म्हणजे आमची जी मानवा परंपरा आहे तिच्यामध्ये मात्र बदल झाला आहे. जे रामचंद्र शेवलीकर उर्फ त्यांना पुढे बिडकरी म्हणत झाले त्यांनी या पंथामध्ये शंका पक्ष प्रयोग पद्धती अंमलात आणली. रामचंद्र शेवलीकरांनी त्यांना पुढे बिडकरी झाल्यामुळे बिडकर बाबा म्हणत. तर ही शंका पक्ष प्रयोग पद्धती कुणाची आहे? आद्य शंकराचार्य त्यांनी भाष्य केलेले आहे चतुसूत्रीवर. तर त्यांनी हे शंका प्रयोग पक्ष त्या पद्धतीने केले आणि जेवढे आद्य संस्कृत मधलं साहित्य आहे ते असंच आहे. आपणच शंका करायची आणि त्याच्यातून प्रयोग करायचा. आमचे पूर्वज माई भट्ट असो, केशराज व्यास असो, दामोदर पंडित असो, सगळे संस्कृतचे विद्वान यांनी या पद्धतीला पुरस्कार केला. पण ती पद्धती पुढे जेव्हा पात्रीला स्थळपोटी तयार झाली त्यामध्ये अधिकाधिक मग आता काही म्हणत अधिक शंका देणारे, काही म्हणत आपले कमी शंका देणारे असे मग पुढे आता भेद झाले. आता मी जे या ठिकाणी सांगायलो दोन्हीचा समन्वय, कारण मी शंका पक्ष प्रयोग केला होतो आणि आमच्या पोथीमध्ये तीच पद्धती अवलंबलेली होती, कारण मार्ग पद्धती. पण आता या ठिकाणी आमच्या व्याकरणाचार्य दादाजी आणि आमचे बाबाजी भास्कर बाबाजी आदरणीय श्रद्धेय भास्कर बाबाजी यांचा मंडळ त्यांचं जे समुदाय यांनी या ठिकाणी असा प्रयत्न केलेला आहे की सर्वसामान्याला समजलं पाहिजे आणि मार्ग परंपरा न चुकली पाहिजे. आता दोन्हीचा पाठ
दोन्हीचा माते, कारण विषय समजला पाहिजे ना. विषय जर समजत नसेल ती पद्धती तुमची कोणती असं आम्हाला काय करायचं असाच प्रश्न येणार नाही. जर आम्हाला विषय पचला तर आम्ही काहीतरी फायदा झाला आल्याचा असं आम्हाला निश्चितच वाटतं. आणि म्हणून त्यांनी पहिलेही सांगितलं तुम्हाला ज्या पद्धतीत मांडता येईल त्या पद्धतीत मांडा, पण मात्र आमचा श्रोतृवर्ग तृप्त झाला पाहिजे. त्यांनी मला बाकी तर तुमचं काय ते नाही विचारलं, तुमचा रिझल्ट पाहिजे. वा किती मस्त त्यांचा निर्णय आहे. आम्हाला रिझल्ट हवा आहे. तुम्ही शिकवायला की नाही शिकवायला आम्हाला गरज नाही, तुम्ही शाळेत यायला की नाही यायला आम्हाला गरज नाही, आमचा रिझल्ट सांगा. अगदी योग्य. एक तर कार्यक्रमात त्याने असा नवनवा अपूर्व घेतला की या ठिकाणी शास्त्राचे कसे पैलू पडतील, शास्त्र कसं अधिक सकाकल, जीवाचा उद्धार खरा कसा होईल, कसा करून घेता येईल असे पैलू लोकांच्या समोर यावे म्हणून त्यांनी हा आपला अंतस्थ प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी किती प्रयत्न लागले असेल त्यांना तुम्ही त्याची कल्पनाच करू शकत नाही. साधा कार्यक्रम घ्यायचा असतं पायाचे कातडीचे असतात. साधा कार्यक्रम घ्यायचा असतं एक नाही त्याच्या मागे त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. तेव्हा त्यांनी एवढा प्रयत्न का केला की तुम्हाला काहीतरी त्याचा लाभ व्हावा. आता आमच्या पाठांगण आणि पहिल्या चित्रामध्ये त्यांनी छाप टाकली की पाठांगण असावा कसा तर असा. तेव्हा आता जुन्या पद्धतीतून थोडं पाहूया की एक वचन झालं पुढचं वचन असलं तर दोन्हीला जुळवायची पद्धती असते, त्याला संबंध म्हणतात. आणि म्हणून वचन संबंध. आता मागच्या वचनावरून संबंध घ्यायचा आहे, त्याची दोन्ही वचन म्हणजे गुण सांगितलेले आहे नाही का. सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, मया, कृपा, करुणा, येवमादी अनंत गुण. हे सगळे गुण सांगितलेले खरे आहे, पण हे गुण अनित्य असतील नित्यत्व नाही. हे गुण नित्य आहे. व्यापकत्व कदाचित ते एके प्रदेशी असतील. व्यापकत्व म्हणजे जिथपर्यंत जीवाचा परमेश्वराचा व्याप तिथपर्यंत ते गुण आहे, एका एके प्रदेशी नाही. सर्वात्मकत्व कठोर असतील. जसं आपण एखादा प्रेस समजा त्याला इथं जरा शिलाई करत असते ती रुतत असते नाही का, छान असते पण रुतत असते. सेक मागलं तर कदाचित एलर्जी असल्यामुळे तो परेशान होतो नाही का. मग आता तसे ते गुण पिळत असतील नाही म्हणजे सर्वात्मकत्व पिळत नाही म्हणजे असं जर आहे पण त्या परमेश्वराच्या गुणाचा एकत्र गाथा झाला असेल. सर्वातीतत्व म्हणजे नाही वेगळीच आहे, पण ते गुण अकर्ते असतील, कार्यक्षम नसतील. सर्वकर्तृत्व म्हणजे ते गुण कर्तृत्ववान आहे, म्हणजे श्रीमंतीच्या ठिकाणी ते गुण कार्य करतात. त्या गुणाचे कार्य असतात, व्यक्ती असतात, अव्यक्ती कारणरूप असतात. धर्माचे कार्य अव्यक्ती कार्यरूप असतात, व्यक्ती कारणरूप असतात. आणि अपवाद गुणामध्ये कृपागुण व्यक्ती अव्यक्ती कार्य, आणि धर्मामध्ये अपवाद की व्यक्ती अव्यक्ती कार्यरूप. कोणता धर्म आहे? ऐश्वर्य. सर्वसाक्षित्व आणि मग गेल्या कृपाचा अभिमान असं म्हणजे त्या गुणामध्ये नाही. सर्वसाक्षित्व म्हणजे तुमचं कुठल्याही क्रिया असत असो अथवा सगळं पाहायचं तर काहीच बोलायचं नाही. सर्व द्रष्टा आहे परंतु तो कुठेही काहीही कुणाला दोष देत नाही, काही व्यक्त करेल. आणि आम्ही जर ईश्वरीचे साधनंत असू तर तो गुण आमच्यामध्ये असणं आवश्यक आहे की घेता आले तर गुण घ्यावे, नाही तर सर्व साक्षी होऊन कसा आमच्या स्वामीचा गुण
तर मग घेता आले तर तेवढे गुण घ्या, नाही देता आले तर परमेश्वराचा सर्व साक्षी बना. सर्व साक्षीत्व एवं म्हणजे भेद कळते. तर आता नित्य धर्म काय करतो? नित्यता ठेवतो. जीव देवता प्रपंचाची नित्यता ठेवतो, नीतीने वर्तन करायला लावतो. हे नित्य धर्माचं कार्य. व्यापकत्व व्यापक धर्माचं कार्य काय? व्याप धरून ठेवणे. त्याचा व्याप इकडे तिकडे पसरू द्यायचा नाही. नाहीतर जीव 100 प्रमाणात 1000 प्रमाण होईल. देवता कर्मभूमीची जाईल अष्टदेवनीमध्ये. असं नाही ना. ते व्यापकत्व धर्म त्याचा व्याप धरून ठेवतो. सर्वात्मकत्व सर्वात्मकत्व धर्म काय करतो? सर्वात्मकत्व धर्म तर तो काय करतो? जसं यानं दुःखरूप आहे काय, वज्र टिक्की असते ना, वज्र टिक्की असते. ती कशी असते की आतमध्ये अंताकार सवडी असते आणि ती दुःखरूप असते. पण परमेश्वराचा आत्मतत्व धर्म हा सुखरूप आहे आणि तो आतून आहे, संचारी आहे आणि जीवनी मूळ आहे. त्याला जीवनी मूळ म्हणतात. कारण कसं असतं, पाणी असतं. आता कमळाच्या भोवती बाहेर बी पाणी आहे आणि पोटात बी पाणी आहे. पोटात बी तेच पाणी आहे, पण पोटातलं पाणी जीवनी मूळ आणि बाहेरचं पाणी हे व्यापक आहे आणि आपलं पाणी सर्वात्मक आहे. पण आता तुम्हाला वाटतं मग पाणी गेलं म्हणजे मेलं कमळ म्हणजे जीवच आहे का? परमेश्वर जीवच आहे का? सर्वात्मक म्हणल्यानंतर जीव आहे असं वाटत नाही ना. इथं फसले तुम्ही. पाणी आतलं जे आहे ते ऊर्जा द्यायले फक्त. जीव वेगळा आणि तो पण वाढल्यावर त्यामध्ये किती ऊर्जा काहीच होत नाही. तर रोज किती तारांनी चरण द्या काहीच होत नाही. म्हणजे जीव वेगळा आणि इथंच समाज बसतो. द्वैतवाद होतो ते इथंच होतो. कारण जीवनी मूळ झालेलं पाणी, जीवनी मूळ त्याला वाटतं काय की हेच जीव आहे, आत्मा आहे. या जीवात्म्याचा जीवनी मूळ कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वर कोण्या धर्माने आहे? तो आत्मधर्माने आहे. तो जीवनी मूळ आहे. जीवनी मूळ आहे तर जीवच म्हणून आत्मतत्व म्हणजे जीवनी मूळ झाला म्हणजे रसही तोची असं म्हटलेलं आहे. सर्वातीतत्व आता सर्वाती धर्माचं कार्य कोणतं? प्रत्येकाची वेगळीता. जीव जीवाला, देवता देवता, प्रपंच प्रपंच याचा चिखल होऊ द्यायचा नाही. नाहीतर आता आपल्या शरीरामध्ये हे प्रपंच आहे. सांगा बरं, आता औषध घेतलं तर ते बरोबर पोटातच काय जातंय? सगळं रक्त सगळ्या शरीरात जायला पाहिजे नाही ना. पोटातच जाईल. तिथून पोट व्यवस्था करते कुणीकडे पाठवायचं, काय करायचं. आपण तोंडाने अन्न खातो ते सगळ्या अंगात जाते का नाही? का नाही जात? कारण त्याची व्यवस्था अशी केलेली आहे की नळी वाटत ते तिथं जाईल. तसं सर्वात धर्मानं काय केलं? प्रत्येकाची वेगळीता ठेवली. सर्व कर्तृत्व संवाद रचना अवतार केले सगळं कर्तृत्व. हे कोणाचं कार्य आहे? सर्व कर्तृत्व धर्माचं कार्य. सर्व साक्षीत्व सर्व साक्षी धर्माचं कार्य काय आहे? सत असत क्रिया पाहायची, बोलायचं नाही. बोलायचं नाही, सत असत क्रिया द्यायची, पर्व देणं म्हणजे सर्व द्रष्टा आहे. बस याला म्हणतो सर्व साक्षी. तर असे प्रत्येक धर्माचे कार्य आहे. आणि आता मला असं वाटतंय की आपल्या पुढच्या कार्याच्या नियोजनासाठी आपण संयोजकाला इथून पुढे माहिती घेऊया. मग तुम्ही म्हणता बाबा गरम झाले. हा, सर्व शांत बसून राहा. ऐकू येते का माझा आवाज? आदरणीय श्रद्धेय पूजनीय नांदेड येथील आचार्य श्री मोठे बाबा, काबरानगरला बाबांचा आश्रम आहे. काबरानगर नांदेड इथे बाबांचा मोठा आश्रम आहे. बाबाजींची पोथी करकी या गावी झालेली. करकी, मुक्ताई नगर, जळगाव जिल्हा, भुसावळ जवळ करकी गाव आहे. त्या ठिकाणी बाबांची पोथी झाली. मोठ्या स्वरूपात 6 महिना बाबांचा मोठा कार्यक्रम झाला होता. तिथे महावाक्य बाबांचे मोठ्या बाबा नांदेडहून आले. पुन्हा बाबांचा योग आपल्याला भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी एक लाईन लावायची
आणि बाबांचं पूजन करायचं. पहिले आरती होणार आहे. चला आपण घेऊया पुढे लिगाव. नित्याने करी भोजना संध्याकाळ मातापुरी ऐसा खेळ करी सयावी श्री गोपाल श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद सर्वज्ञ श्री सत्य सनातन महानुभाव पंथाचा आचार्य श्री मोठे बाबा की. सर्वांनी लक्षात घ्या, साधू संतांनी भक्तीकरिता चालायचं आहे. ज्यांना पूजन करायचं आहे ओढ लावा, लाईन लावा. चला चला लाईन लावा.